नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले. आज आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. घर बळकावणाऱ्या मुलाला कसा दणका दिला आणि आईला तिचं घर सुनेपासून आणि मुलापासून कसं परत मिळवून दिलं त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. प्रत्येक ज्येष्ठाने आणि प्रत्येक वृद्धाने हा पाहिलाच पाहिजे असं आहे. तत्पूर्वी ज्यांनी कुणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेल आयकॉनही दाबावं. आई आणि मुलामध्ये संघर्षाची ठिणगी कशी पडली ते बघूया. याला कारण झालं मुलाची हाव आणि आईचा हक्क. श्रीमती लक्ष्मी भानुदास चंदन शेवे यांच्या पतीचं निधन 2015 मध्ये झालं होतं आणि मुलुंड येथील एका स्वतःच्या घराच्या त्या कायदेशीर मालकीण होत्या. आयुष्याच्या संध्याकाळी तिचे शांतपणे स्वतःच्या घरात राहावं एवढं एकच स्वप्न त्यांचं होतं. परंतु त्यांचा मुलगा दिनेश भानुदास चंदन शिवे याला स्वतःचं घर असूनही, नोकरी असूनही, स्थिर उत्पन्न असूनही आईच्या घरावर त्याने डोळा ठेवला आणि आईच्या घरावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवणं हेच त्याचं ध्येय होतं. लक्ष्मीबाईंचा छळ आणि त्या छळाचा प्रवास आता आपण बघून घेऊया आणि त्यांना स्वतःच्या घरातूनच कसं विस्थापित व्हावं लागलं. 15 जून 2015 रोजी त्यांच्या पतीचं निधन झालं. दिनेश आणि त्याची मुलगी ही विनापरवानगी आईच्या बरोबर जबरदस्तीने तिच्या घरात राहायला आली. आईच्या वैद्यकीय गरजांकडे अन्न, औषध आणि प्राथमिक सोयी देखील त्यांनी नाकारायला सुरुवात केल्या. आईचं जीवन नरकासमान झालं. आईच्या घरावर ताबा मिळवून आईला घरातून हाकलून देण्याचा त्यांनी कट केला. आईचा छळ एवढा केला, की अखेर शेवटचा पर्याय आणि नाईलाज म्हणून आईने स्वतःचं मुलुंडीतलं घर सोडलं आणि ठाण्यामध्ये आपला जो मोठा दुसरा मुलगा होता विजय, त्या मोठ्या मुलाच्या विजयच्या छोट्या घरात आश्रय घेतला. परंतु लक्ष्मीबाई यांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागायचे ठरवले आणि त्या ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे गेल्या. ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाने त्यांची सर्व बाजू ऐकली, मुलाची सर्व बाजू ऐकली आणि मुलाने आणि त्याच्या पत्नीने म्हणजे लक्ष्मीबाईंच्या सुनेने 30 दिवसाच्या आत घर खाली करून द्यावं, आईला ताबा द्यावा, असा आदेश ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने दिला. आता ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने हा जो काही आदेश दिला, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार आणि संबंधित पोलीस निरीक्षकांना विशेष अधिकार असतात. त्यांना या अ, आदेशाची अंमलबजावणी करायला सांगितलं आणि ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत दिलेला हा आदेश हा फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे आणि सध्याच्या BNSS प्रमाणे काटेकोरपणे लागू राहील, असंही त्यांना सांगितलं. या न्यायालयामध्ये सब डिव्हिजनल ऑफिसरच्या पुढे म्हणजे ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे काही दावे जे त्यांच्या मुलाने दिनेशने केले ते संपूर्णपणे खोटे होते आणि त्यांनी न्यायालयात दावा असा केला, की 2019 मध्ये मला अर्धांगवायूचा झटका आला आहे. मी बेरोजगार आहे, मी अपंग आहे, मला राहायला घर नाही म्हणून मला आईच्या घरात राहून द्या. माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त पत्नीच्या तटपुंज्या कमाईवर अवलंबून आहे आणि कायदेशीर वारस म्हणूनही वडिलांच्या घरावर माझा हक्क आहे. सबब मला या घरात राहून द्या. परंतु चौकशीमध्ये जे सत्य बाहेर आलं ते असं होतं, की तो आजारातून पूर्णपणे बरा झाला असून तो एका थिएटरमध्ये नोकरी करत आहे. त्याची पत्नी एका रुग्णालयात नोकरी करते. त्यांच्याकडे स्वतःचं घरही आहे आणि आई हयात असेपर्यंत मुलाला तिच्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर हक्क सांगता येत नाही, असं ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने त्याला स्पष्टपणे बजावलं. ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाने त्याला आता आईच्या मुलुंडीतल्या घरातून बाहेर पडण्याचा आदेश दिला. त्याविरुद्ध दिनेश मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला आणि त्याने काय पळवाट काढली ते आपण बघूया. तर दिनेशने मुंबई उच्च न्यायालयात धाव धाव घेतली आणि आईला मुळातच आपण जो मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करतोय त्याची नोटीसच मिळू नये म्हणून आईचा चुकीचा पत्ता दिला आणि मुंबई उच्च न्यायालयाची स्वतःला घराबाहेर काढण्याची जी इव्हिक्शन ऑर्डर होती त्याच्यावर अंतरिम स्थगिती मिळवली. मुंबई उच्च न्यायालयाच्या लक्षात आले, की मुलाने न्यायालयाची दिशाभूल केली आहे आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने 28 जून 2023 रोजी ही स्थगितीही रद्द केली आणि प्राधिकरणाचा आदेश म्हणजे ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाचा आदेश पुन्हा लागू झाला आणि प्रशासनाने मुलाला घरातून बेदखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. अशा रीतीने मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी आणि फिरदौस पुनावाला यांच्या खंडपीठाने दिनेशची ही याचिका फेटाळली. त्यांनी 15 दिवसाच्या आत त्याला घर खाली करण्याचे आईचं घर खाली करण्याचे सक्त आदेश दिले आणि मालमत्तेचे कोणतेही व्यवहार म्हणजे आईचं घर विकण्यापासून मनाई करण्यात आली. यावेळेला न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी आणि फिरदौस पुनावाला हे म्हणाले, की ह्युमन ग्रीड इज अ बॉटमलेस पिट. मानवी हाव एक असा तळ नसलेली विहीर आहे आणि आई-वडिलांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना आता कायद्याने धडा शिकवण्याची गरज आलेली आहे. आई-वडिलांनी
आणि ज्येष्ठ नागरिकांनी कायद्याचं तत्व हे लक्षात ठेवण्याची फार महत्त्वाची गरज कधी नव्हे ती आज निर्माण झालेली आहे. पालकांची मालमत्तेवर पालकांचा अधिकार असतो आणि ती मालमत्ता त्यांच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आई-वडील हयात असेपर्यंत कोणत्याही मुलाला त्याच्या मालमत्तेवर मालक म्हणून हक्क गाजवण्याचा किंवा त्यांना घरातून हाकलून देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मुलाचा काल्पनिक हक्क इमॅजिनरी क्लेम ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आणि सन्मानावर गदा आणू शकतो. कारण मुलांना यामध्ये क्लेमच नसतो, त्यांचा हक्कच नसतो आई-वडिलांच्या इस्टेटीवर. ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 हा देशातल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाची प्रोटेक्टिव्ह शील्ड आहे किंवा एक महत्त्वाची ढाल आहे असं आपण म्हणू शकतो, की ह्या ढालीनुसार ज्येष्ठ नागरिकांना मूलभूत अधिकार मिळालेले आहेत आणि सर्वोच्च प्राधान्य मिळालेले आहे, की इतर कोणत्याही कायद्यापेक्षा हा कायदा मोठा आहे, महत्त्वाचा आहे आणि त्या इतर कायद्यांवर कुरघोडी करणारा आहे. या कायद्यानुसार ज्येष्ठांना जलद न्याय मिळतो. वेळेचा अपव्यय न करता त्वरित कुठल्याही प्रकरणाची सुनावणी होते. मोफत आणि सोप्पं आहे. इथे वकिलाची गरज नाही. प्रक्रिया अत्यंत संक्षिप्तरित्या चालते, समरी पद्धतीने चालते. त्याचप्रमाणे या कायद्यातून जो सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा तहसीलदार यांनी दिलेला आदेश असतो, त्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी होते आणि आदेश जर मुलाबाळांनी आणि नातवांनी न पाळला, तर प्रशासनाकडून थेट कारवाई देखील होते. ज्येष्ठांनो, लक्षात घ्या, तुम्हाला सामान्य जीवन जगण्याचा महत्त्वाचा मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही सन्मानाने तेव्हाच जगाल, जेव्हा तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. कोणत्याही प्रकारचा छळ आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळेल. तुम्ही सन्मानाने तेव्हाच जगाल, जेव्हा कुटुंबापासून तुमचं दुर्लक्ष आणि शोषण होणार नाही. उलट कुटुंबाकडून तुम्हाला संरक्षण मिळेल. तुम्ही सन्मानाने तेव्हाच जगाल, जेव्हा मालमत्तेचे रक्षण, स्वतःच्या घरात सुरक्षित राहण्याचा आणि मालमत्ता न गमावण्याचा अधिकार तुम्हाला मिळेल. तुम्ही सन्मानाने तेव्हाच जगू शकता, जेव्हा तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि वेळेवर वैद्यकीय उपचार ह्या मूलभूत गरजा भागवल्या जातील. हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला हे सन्माननीय जीवन देणं हे कायद्याच्या कलम 4 नुसार म्हणजे ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 4 नुसार ज्येष्ठ नागरिक कायद्याने आता निश्चित केलेलं आहे. आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थाचा आणि कल्याणासाठीचा अधिनियम 2007 हा कायदा गेम चेंजर का आहे हे लक्षात घ्या. आपण जर पारंपरिक फौजदारी कायद्याप्रमाणे म्हणजे सी ज्याला आता बी-एन-एस-एस म्हणतात, तिकडे जर आपण पोटगी मागायला गेलो ज्येष्ठ नागरिक म्हणून मुलाबाळांकडून, तर ती वेळखाऊ आणि गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया असते. ती अत्यंत खर्चिक असते. वकिलांच्या भरमसाठ फिया, कोर्टाच्या फेऱ्या आणि तारीख पर तारीख. सामान्य न्यायालयांवर अशा अनेक प्रकरणांचा ताण असतो म्हणून तिथे वेळ लागतो. परंतु ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 मध्ये कुठल्याही प्रकरणाची जलद आणि संक्षिप्तरित्या सुनावणी होते. समरी प्रोसिजर प्रमाणे होते. संपूर्णपणे विनामूल्य आणि सर्वसामान्यांना समजेल इतक्या सोप्या भाषेत इथे सुनावणी केली जाते. इथे वकिलांना प्रवेश नसतो. तुम्ही तुमची बाजू स्वतः देखील मांडू शकता. केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी हे स्वतंत्र ट्रायब्युनल आहे. इतर कोणत्याही केसेस इथे येत नाही. ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या कलम 24 नुसार ज्या व्यक्तीवर ज्येष्ठ नागरिकांच्या पालन-पोषणाची जबाबदारी आहे, त्याने जर त्यांना वाऱ्यावर सोडलं किंवा घराबाहेर काढले, तर तो दंडनीय अपराध आहे. त्याच्यासाठी 3 महिन्यापर्यंतचा कारावास आहे किंवा ₹5,000 चा दंड किंवा दोन्ही होतं. ही अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. ज्येष्ठांना घरातून बेदखल करणे हा गंभीर गुन्हा समजला. ज्येष्ठांनो, आपल्या जीविताचं आणि आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. गोष्ट नंबर 1 मालमत्ता घाईघाईने मुलांच्या किंवा नातेवाईकांच्या नावाने हस्तांतरित करू नका. गोष्ट नंबर 2 तुमच्या घराचे आणि मालमत्तेचे सर्व मूळ दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी आणि तुमच्या ताब्यात ठेवा. गोष्ट नंबर 3 कोणत्याही प्रकारचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असेल, तर त्याची नोंद ठेवा आणि कोणाला तरी सांगा. गोष्ट नंबर 4 हाकलून त्याला त्रास देणाऱ्या मुलांना स्वतःच्या घरातून हाकलून देण्याचा अधिकार कायद्याने तुम्हाला दिला आहे, हे लक्ष यासाठी तुम्हाला जर काही त्रास झाला असेल आणि तुम्हाला जर दाद मागायची असेल, तर सर्वप्रथम स्थानिक पोलीस ठाणे किंवा उपविभागीय अधिकारी एस-डी-ओ यांच्याकडे प्राथमिक तक्रार नोंदवा. दुसरी पायरी म्हणजे ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणाकडे तुम्ही लेखी अर्ज दाखल करा आणि तिसरी पायरी म्हणजे न्यायाधिकरणाकडून मुलांना घराबाहेर काढण्याचा, बेदखल करण्याचा किंवा इव्हिक्शनचा त्याचप्रमाणे मुलांकडून जर तुम्हाला पोटगी हवी असेल, मेंटेनन्स हवा असेल, तर तसा कायदेशीर आदेश अशा रीतीने सासूला छळणं सुनेला महाग पडलं, आईला छळणं मुलाला महाग पडलं आणि त्या दोघांनाही शेवटी कोर्टाने घराबाहेर काढलं. लक्षात ठेवा, कोणताही समाज त्या समाजातील वृद्धांना कशी वागणूक देते, यावरून त्या समाजाचा दर्जा आणि संस्कृती कळत असते. तुम्ही
तुमच्यावरील अन्याय मुकाट्याने सहन करू नका. तुमचं घर आणि तुमचा सन्मान हा तुमचा हक्क आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ज्येष्ठ नागरिकांना सक्षम करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. कायदा तुमच्या पाठीशी आहे. कोणताही समाज त्याच्या वृद्धांना कशी वागणूक देते, यावरूनच त्या समाजाची ओळख ठरते. मुकाट्याने अन्याय सहन करू नका. तुमचं घर आणि तुमचा सन्मान हा तुमचा हक्क आहे. पुन्हा एकदा विनंती, की ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही, त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा. बेल आयकॉनही दाबावा म्हणजे त्यांना असेच चॅनल, असेच महत्त्वाचे व्हिडिओ पुन्हा-पुन्हा